पडदा वर जाताच खोलीचा दरवाजा उघडून शास्त्रीबुवा आणि बाई आत येतात आणि गडबडीने दिवा लावतात. खोलीतील अस्ताव्यस्त पडलेली मालमत्ता पाहून दबलेल्या आवाजात किंचाळण्याचा प्रयत्न करतात. वाटलंच, नाहीतर म्हणलं कुलूप उघडं कसं? तरी मी 17दा सांगितलं 2-2दा कुलूप ओढून पहा म्हणून, पण तुला सांगितलं तरी ओढून पाहायला नको. 4दा ओढलं कुलूप, पण बंद कुलूप फोडलं त्याला कोण काय करणार? आता कुलूप मरू दे, चोरांनी काय काय पळवलं ते बघ आधी. पाऊल पुढे टाकताच एका बोचक्याला अडकून शास्त्रीबुवा खाली पडतात. पडताच चोर चोर म्हणून किंचाळतात. कुठे चोर? अगं चोर नाही ग, बोचकच आहे. मला वाटलं चोर लपलाय. तुमचा आपला मुलखा वेगळा भित्रेपणा. मी घाबरले नाही आणि तुम्ही घाबरून ओरडताय. तेवढ्यात फळीवरला ग्लास गडबडत बाईंच्या डोक्यावर पडतो. बाई चोर चोर म्हणत या कोपऱ्यातून त्या कोपऱ्याकडे पळतात. शास्त्रीबुवा आधी दचकतात, पण ग्लास पडलेला पाहून चिडतात. अगं अशी ओरडतीयस काय पोरासारखी? तो बघ उंदीर पळालाय. उंदराने ग्लास पाडला तर घाबरायला कशाला पाहिजे? आणि चोर असला म्हणून काय करणार आहे तो मी इथे असताना? तुमचं हे असंच. सिनेमाला जाताना दागिने घालते म्हणलं तर म्हणालात रात्र आहे काढून ठेव. आता काय करायचं? हां, म्हणजे कपाटातले दागिने गेले. मग आणखी कुठले? अगं कपाटातले गेले तर जाऊ देत, नाहीतरी ते बनावट गिल्टाचेच होते. नेऊ देत, चोरच फसतील. दागिने आणि या नोटा आहे तशाच आहेत हो. माझ्या वडिलांच्या फोटोमागे लपवल्या होत्या म्हणून राहिल्या. माझ्या वडिलांचा चेहरा केवढा करारी. हो हो, तुझ्या वडिलांच्या चेहऱ्याचं नंतर बघू, आधी काय गेलं ते बघा. अहो काही गेलंच नाहीये. बनावट दागिने तेवढे गेले. घ्या मेल्यानं म्हणावं. खाते नकली गिल्टाचे दागिने 25 रुपये सुद्धा येणार नाहीत. अगं उलट ते विकायला गेले तर पकडले जातील. पण तुला आता तरी पटलं ना मी बनावट दागिने तुला का आणून दिले ते? तू म्हणत होतीस मी कद्रू म्हणून असले दागिने आणले. पण माझी हुशारी आली की नाही धानी आता तुझ्या? हो, पण मी खरे सोन्याचे दागिने घालायला काढले नाहीत ही माझी हुशारी नव्हे का? पुरेपुरे तुझी हुशारी. आधी काय काय गेलं त्याची यादी करू. अहो पण काही गेलंच नाही तर यादी कशाची करायची? मधू टॉर्चचा झोत टाकत आत येतो. तेवढ्यात बाई खिडक्या उघडतात. मधू म्हणतो, काय झालं? काय गडबड? अरे चोरी झाली, चोरी. चोरी? चोर चोर. शेजारचे अण्णा आणि गंगाबाई गडबडून धावत येतात. अण्णा म्हणतात, काय गडबड आहे शास्त्री बुवा? चोर 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 चोर. अण्णा आणि गंगाबाई पळू लागतात. अहो अण्णा पळू नका, चोर पळालेत. चला, चोर गेले ना. तेच म्हणलं, तुम्ही तर थंड आहात. तुम्हाला काय वाटलं चोराची वाटाघाटी करतोय म्हणून? पण काय हो शास्त्री बुवा, ही चोरी झाली कशी? आता चोर आले आणि चोरी करून गेले. हां, तेही शक्य आहे म्हणा. काय हो, पण माल कितीचा गेला? 8-10 हजाराचा गेला. 8-10 हजार? अगो बाई, म्हणजे बरंच सेव्हिंग होतं की हो. बाई तर नेहमी म्हणायच्या की पैसाच राहत नाही म्हणून. रोकड नव्हती हो गंगाबाई, दागिने गेले. हो, आणि चांदीची भांडी पण गेली. चांदीचीच गेली का? पहा हो एकदा. हो,
एखाद वेळेस स्टेनलेस स्टीलची केली असतील. स्टेनलेस स्टील आणि चांदी कळत नाही का आम्हाला अण्णा? 8-10 हजाराचा माल म्हणजे मोठी चोरी झाली आहे म्हणायची. अहो मग आम्ही काय म्हणतोय? हां, म्हणजे बरंच सेव्हिंग होतं हो तुमचं. सेव्हिंग्ज नाही हो, दागिने आणि भांडी गेली अण्णा. पण सेव्हिंग्ज शिवाय दागिने आणि भांडी येणार कुठून? सेव्हिंग हे असं हवं. वा वा शास्त्री बुवा, सेव्हिंग असावं तर असं. अरे पण काय हे, वेळ कोणती, तुमची चर्चा कोणती? अहो अण्णा, इथे चोरी झाली आहे, चोरी. या गरम चर्चेमुळे जोशी, चोपडे वगैरे मंडळी जमा होतात. मीही तेच म्हणतोय, ही चोरी झाली कशी? तेवढ्यात जोशी डोळे चोळत चोळत आत येतात. चोरी झाली? काय म्हणता काय? हो, चोरी झाली. अहो तेच म्हणतो, चोरी झाली कशी? शास्त्री वैतागाने कपाळावर हात मारून घेतात. नशीब म्हणायचं माझं, आणखीन काय? हो हो, नशीबच म्हटलं पाहिजे, नाहीतर दिवसा ढवळ्या चोरी. अहो जोशी, स्वप्नात आहात का? दिवसा ढवळ्या, मध्यरात्र आहे, मध्यरात्र. आ का किती वाजलेत? शास्त्री बुवा कपाळावर हात मारून घेत खाली बसतात. अरे रे, घड्याळही गेलं. अगो बाई, घड्याळ पण गेलं? एवढ्यात चोपटे मास्तर गर्दीतून येतात. पण शास्त्री बुवांकडे घड्याळ होतं कधी? तोच विचार करतोय मी. अहो, रोज टाईम तर आम्हालाच विचारत होतात. हो ना, आणि तेही दर अर्ध्या अर्ध्या तासानी. आता घड्याळ लावायचं झालं तर टाईम विचारायला नको? हो, पण तुमच्याकडे घड्याळ नव्हतंच हो शास्त्री बुवा. मधू, या वायफळ चर्चा नकोत. तू आधी पोलीस ठाण्यावर जाऊन वर्दी दे. आश्चर्यच आहे, ही चोरी झाली कशी? तुम्ही काय करत होता? अहो सांगतोय काय, आम्ही तिघे सिनेमाला गेलो होतो. पाहिलोत, मोफतचा पास मिळाला म्हणून रात्रीचे सिनेमाला जाऊ नये ते एवढ्या करता. ठेवलाय मोफतचा पास. चक्क ₹1.25 तिकीटं काढली होती. नाही, मधू म्हणत होता पास मिळालाय म्हणून. त्या मधूला नाही अक्कल. मुलाला असं बोलू नये, म्हणजे मग मुलांची वाढ होत नाही, मुलांची मनं कोमेजतात. मुलं म्हणजे फुलंच ना. ओ चोपडे मास्तर, पुऱ्या तुमची अक्कल. तुमचं ते ज्ञान शाळेतच ठेवा. हो, आधी बीटी व्हा म्हणावं, तिथं 2दा नापास. बाईसाहेब, फक्त एका विषयात नापास, बाकी विषयात फर्स्ट क्लास आहे, फर्स्ट क्लास. अहो पण काय हे, वेळ कोणती आणि चर्चा कोणती? चोपडे मास्तर, इथं चोरी झाली आहे, चोरी. मी पण तेच म्हणतोय अण्णा, एवढ्या शेजारी असून चोरी झालीच कशी? मीही तेच म्हणतोय. मी शेजारच्याच खोलीत झोपलेला आणि मग चोरी झालीच कशी? वेळ आली म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांचा काही उपयोग नाही. हो, शेजारी राहतो म्हणजे काय तुमच्या दारावर बसून राहायचं की काय? एक विचार आला. अहो बोला तरी. कुठला असेल हो चोर? ते शाळेतल्या पोरांना विचारा.
ज्यानं तुम्हाला सिनेमाचा पास दिला त्यानंच तर नाही ना चोरी केली. शक्य आहे. नाहीतर नेमक्या याच वेळी तुम्ही घरी नाही हे त्या अनोळख्या चोराला कळलं कसं? शक्य आहे. असेल. तरी मी म्हणत होते की त्या करंदीकरांचा पास घेऊ नका म्हणून. सगळे हसतात. तेवढ्यात एक तरुण रुबाबात येतो. मी CID इन्स्पेक्टर. चोरी इथे झाली? होय साहेब. ही पहा, इथंच चोरी झाली. कशी झाली? साहेब, नशीब आपलं, दुसरं काय. चोरीत काय काय गेलं? दागिने गेले, चांदीची भांडी गेली, घड्याळ गेलं. अहो पण घड्याळ तर नव्हतंच यांच्याकडे. कोणी सांगितलं नव्हतं म्हणून? होतं हो साहेब. हो, आणि रेडिओ पण गेला. रेडिओ? यांच्याकडे रेडिओ होता कधी? होता आमच्याकडे रेडिओ. कधी आवाज ऐकला नाही बुवा. हो, तुमच्या घरातल्या भांडणापुढे रेडिओ कुठला ऐकणार तुम्ही? नाही, म्हणजे आम्ही सुद्धा ऐकलं नाही हो कधी. तुम्ही करता काय? मास्तर आहे साहेब. नसता मेला चोंबडेपणा. कुणाचा? या चोपडे मास्तरांचा. नव्हताच मुळी तुमचा रेडिओ. साहेब, मी साक्ष द्यायला तयार आहे. यांच्यापाशी रेडिओच नव्हता. आणि रेडिओ होता हे मी सिद्ध केलं तर? अगं कसं सिद्ध करणार? आपला रेडिओ चोरीला गेलाय ना. कसला रेडिओ होता हो तुमचा? कुठल्या कंपनीचा? सिलोन रेडिओ. सगळे हसतात. हसायला काय झालं? सिलोन रेडिओ नसतो होय? बरं, आणखी काय काय गेलं? अहो कितीतरी गेलंय, पण आत्ताच कसं सगळं सांगू? बरं, तुमच्या शेजारी कोण राहतात? हे अण्णा राहतात. पण शेजाऱ्यांचा काही उपयोग नाही मेला. कोण अण्णा? मी साहेब. इन्कम टॅक्समध्ये असतो, गव्हर्नमेंट सर्वंट. चोर आले होते तेव्हा तुम्ही काय करत होतात? झोपला होतो साहेब. तुम्ही झोपला होतात, मग त्यावेळी चोर आले होते हे तुम्हाला कसं कळलं? कळलं नाही हो, पण आम्ही जागे असताना चोर आले नाहीत एवढं खरं. आम्ही झोपलो होतो. आता आम्ही म्हणजे आणखी कोण? अहो म्हणजे माझी बायको. त्यावेळी त्या काय करत होत्या? त्याही झोपल्या होत्या. पण मग हे झोपलेले असताना चोर आले कसे? अहो, अण्णांची झोप भयंकर आहे साहेब. ते एकदा झोपले म्हणजे खुद्द त्यांना चोरून नेलं तरी त्यांना कळणार नाही. मी प्रश्न तुम्हाला विचारला. चुकलो साहेब. अण्णा, झोपलात म्हणजे तुम्ही घोरता? होय साहेब, थोडासा. थोडासा कशाला? चाळ दणदणते यांच्या घोरण्यानी इतरांना झोप येत नाही. तुम्हाला मी विचारलं. चुकलो साहेब, माफ करा. तरुण रोखून पाहतो. जोशीबुवा जीप चावून गप्प राहतात. काय करू साहेब, जुनी सवय आहे. सवय मोडावी. एका साध्या सवयीमुळे भयंकर चोरी झाली. काय झाली?
चोरी झाली. अहो, त्यांनी डॉक्टर केले, वैद्य केले, पण सवय काही जात नाही हो. डॉक्टर म्हणतात इलाज नाही. डॉक्टर म्हणतात झोपेत तोंड उघडं राहतं आणि मग गळ्यातून आवाज येतो. अहो, मग झोपेत तोंड उघडं ठेवू नये. आता ते राहतं हो साहेब, काय करणार. तोंड उघडं राहिलं तर जागं व्हावं, तोंड मिटावं आणि पुन्हा झोपावं. काय. होय साहेब. बरं झालं एकदाचं, म्हणजे चोरीच्या निमित्ताने ह्यांचा घोरण्याचा त्रास तरी टळला. तरुण खिशातून दागिने काढतो. हे दागिने तुमचेत? हो हो, आमचेच आहेत, आमचेच आहेत. शास्त्री दचकून म्हणतात, चोर सापडला? तुम्ही दचकलात का? छे छे, हो दचकलो नाही. हे दागिने तुमचेच आहेत? हो, आमचेच आहेत. हे नकली दागिने आहेत की नाहीत? हो 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 आहेत आहेत. मग सोन्याचे का म्हणालात? चुकलो साहेब. चुकलात कसे? चुकून चुकलो साहेब. तुमचा सिलोन रेडिओ गेला? हो हो होय साहेब. तुमचं घड्याळ गेलं? होय साहेब. तुमची चांदीची भांडी पण गेली? होय साहेब. हे सगळं खरं आहे? काय गं, खरं आहे ना? आता मला काय माहीत? मग कुणाला माहीत? मला माहिती आहे. या नकली दागिन्यांशिवाय तुमचं काहीही गेलेलं नाही आहे. कशावरून? चोर सापडला आहे? हो. कुठे आहे तो भामटा? आणा त्याला इथे, फाडून खातो. मीच तो चोर. चोर 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 चोर. कोण ओरडला? कुणी नाही, चुकून ओरडलो. बाकीचे सगळे पळायचा प्रयत्न करतात, पण ते खोलीत आहेत आणि चोर दरवाजावर आहे. कुणीही हलायचं नाही, मुडदे पाडीन एकेकाचे. हे घ्या तुमचे खोटे दागिने. म्हणजे आता चोरीत तुमचं काहीही गेलेलं नाही. पोलीस आले तर त्यांना सांगा चोरी झालीच नाही. हो हो होय साहेब. आणि चोरी झाली असं पोलिसांना कळलं तर माहीत आहे ना काय होईल? काय होईल? चोपडे मास्तर, उत्तर द्या ना. मला पोरांना प्रश्न विचारायची सवय आहे, उत्तर मी कसं देऊ? मुडदे पडतील. मुडदे. बरं साहेब, आम्ही नाही सांगणार पोलिसांना. मी जातो आणि ओरडाआरडा कराल तर याद राखा. चोर जातो तसं शास्त्रीबुवा आणि बाई हतबल होऊन खाटेवर बसतात. क्षण दोन क्षण कुणी काहीच बोलत नाहीत. फार तर खांब पुसण्याचा प्रयत्न होतो. मग एकमेकांची तोंड निरखण्याचा गुळचट प्रयत्न. तेवढ्यात मधू आणि पोलीस इन्स्पेक्टर येतात. आलास मधू? ये बाबा ये, तुझीच काळजी होती मला. इन्स्पेक्टर म्हणतात, कुठं झाली चोरी आणि कशी झाली? शास्त्री बुवा, चोरी? चोरी कुठे झाली? छे छे, अहो चोरी झालीच नाही. गडबड काय आहे? अहो साहेब, त्या मधूला ना स्वप्न पडलेलं असणार. मग तुम्ही का जमलात सगळे इथे? अहो, हा मधू झोपलेला उठून गेला. कुठून गेला, कसा गेला, कुठे गेला याचाच विचार करत होतो. असं असं. बरं, जातो तर मी. माफ करा साहेब, तुम्हाला उगाचच तस्ती दिली. हो ना,
इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही बरोबर होता म्हणून पोर हाती लागला हो आमच्या. इट्स ऑल राईट, पण यापुढे काळजी घ्या. आतून कुलूप घाला. हो हो साहेब, माफ करा साहेब, माफ करा. इन्स्पेक्टर जातात. मधू एकदम भडकून म्हणतो, अहो बाबा, असं काय करताय तुम्ही? अरे मधू, तू झोपेतून उठून गेलास. अहो बाबा, असं काय करताय? आपण सिनेमाला नव्हतो का गेलो? अरे छे रे मधू, ते सारं स्वप्न. पासावर सिनेमाला गेला होता ना तुम्ही? अहो हो ना चोपडे, सांगा ना बाबांना. करंदीकरांनी पास दिला होता ना? हो ना. मग बरोबर, स्वप्नच ते. मधू भयंकर चिडला आणि म्हणाला, खोटंय, ते स्वप्न नव्हतं. इथं खरी चोरी झाली होती. मी झोपलो नव्हतो, मी जागा होतो. शास्त्री बुवा म्हणतात, अरे मधू, ओरडू नको. सगळेजण मधूला धरतात आणि उचलून खाटेवर झोपवतात. अंगावर पांघरून घालतात. मधू, झोप हं बाळ. अरे बाळ मधू, असं झोपेतून उठू नये. इथे चोरी झालीच आहे कुठे? छे, चोरी झालीच नाही. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.